विज्ञानदादा माने यांनी सांगितल्याप्रमाणे नरवाड परिसरातून विशालदादा पाटील यांना निश्चितच भरघोस मतदान मिळेल असा विश्वास सौ पूजाताई विशालदादा पाटील यांनी आज नरवाड इथे बोलताना व्यक्त केला। आज नरवाड व मिरज पूर्व भागातील काही गावांमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारासाठी पूजाताई विशालदादा पाटील यांच्यासह अभिनेत्री मोनालिसा बागल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा युवा संघटक विज्ञानदादा माने, कलगोंडा दादा पडसलगे, गंगाधर तोडकर, काँग्रेसचे संभाजीराजे पाटील, नरवाड येथील स्थानिक युवा कार्यकर्ते श्रीनाथ देवकर, अरुण कांबळे आदी विशालदादा समर्थक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गावातून प्रचार फेरी काढून विशालदादा पाटील यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी बोलताना प्रचारातील मान्यवरांनी सांगितले की मी जेव्हा दादांना आज बोलले सकाळी की मी नरवाडला जाणार आहे, दादा म्हणले हक्काचं गाव आहे आणि नरवाडमध्ये आम्हाला 100% लीड मिळणार आहे। आम्हाला ह्या बाबतीत काहीही शंका नाही आहे। नरवाडमध्ये आम्हाला 100% लीड आहे। कुठलाही पक्ष न बघता सगळ्यांनी जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि आम्हाला 100% लीड आहे याची आम्हाला गॅरंटी आहे आणि आमच्या पाठीशी सगळी जनता आहे। हे इथे बोले त्यांच्या जे टीका आहेत त्यांच्यावरती बोलायला मला वाटतं की आपल्याला कोणालाच इंटरेस्ट काही नसेल, कारण की कोण बी टीम आहे आणि कोण काय करतं हे सगळ्या सांगली जिल्ह्याला कळून चुकलेलं आहे। तसंच मला एक खंत आहे मनामध्ये की महाविकास आघाडीचे जे म्हणजे अधिकृत उमेदवार आहेत ते म्हणले की मी अधिकृत उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांना अपक्ष उमेदवाराची एवढी भीती का लागलेली आहे? म्हणजे अपक्ष उमेदवार उभारलेत त्याची त्यांना भीती, सत्तेत असलेल्यांना प्रश्न त्यांनी काहीच बोलत नाहीत, सत्तेत असलेले खासदार त्यांच्याबद्दल काय बोलत नाहीत, म्हणजे कुछ तो गडबडीत आहे अशी परिस्थिती संक्रम अवस्था आहे। त्यामुळे मला त्यांच्याबद्दल बोलून तुमचा आणि जनतेचा वेळ वाया घालवायचा नाही आहे, कारण की दुगल तोंड आहे सगळं चालू आहे। त्यामुळे विशालदादांना आपण लिफाफा चिन्ह आहे ते चिन्ह आपलं पूर्ण जिल्ह्यात पोचलेलंच आहे, अजून पोचायला आपण सर्वांनी मदत करावी, ह्याच्यावर आपण लक्ष देऊन आणि आपला हक्काचा उमेदवार जो मातीतला आहे म्हणजे खऱ्या मातीतला खरा नाळ जोडलेला आहे, काही लोक म्हणलेत आमचे डमी उमेदवार वगैरे उभा केले, हा नंतरचा विषय म्हणजे ससा सापडतो अशा प्रकारची ती भावना झालेली आहे। परंतु विशालदादा हे आपले नाळमधले उमेदवार आहेत, सगळ्यांच्या घरटी पोचलेले आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे जे म्हणजे वसंतदादा पाटलांनंतर विशालदादा पाटील हे मला वाटतं की मताधिक्याने जिंकून येतील, म्हणजे 2.5-3 लाखाच्या फरकानं ते 100% येतील आणि इथं निवडून आल्यावर भारताच्या छातीवरती त्यांचं नाव होणार आहे। असा उमेदवार हुशार अभ्यासू नेतृत्व, एक युवक म्हणजे मी एक युवक कार्यकर्ता आहे त्यांचा, आत्ता एक सच्चा कार्यकर्ता आहे। मला वाटतं एक हक्कानं की जे योजना आहेत आज मला वाटतं त्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार असतील त्यांचे ब्ल्यूप्रिंट्स काय, विजन्स काय आहेत की जिल्ह्यासाठी ते करणार काय हेच त्यांना अजून माहिती नाही आहे, अहवाल त्यांना त्यांची माहिती नाही आहे, त्यामुळे ते काय करू शकत नाहीत आणि त्यांच्यावरती माझी सर्व सांगलीच्या जनतेला विनंती आहे, त्यांच्यावरती आम्ही तर लक्ष देत नाही, तुम्ही पण जास्त काय फोकस देऊ नका प्लीज। थँक्यू। भाजप सांगली लोकसभेचे आपले लाडके उमेदवार माननीय श्री विशालदादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त आम्ही संपूर्ण जिल्हाभर फिरत आहे। मला परवाच आमच्या विशालदादाच्या वतीनं धालगाव जिल्हा गटाची जबाबदारी की संपूर्ण धालगाव जिल्हा गट फिरला आहे, तिथं पूर्णपणे अजितराव घोरपडे सरकारचे कार्यकर्ते, सुमन वहिनींचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते, पूर्ण विशालदादा पाटील ठाम आहे। आता महाविकासाठी नुसतं नावालाच मार्ग झाले आहे, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा इतर मित्र पक्ष असेल, ते सर्व कार्यकर्ते स्थानिक नेते आदरणीय विशालदादांचे पाटील ठामपणे उभे आहेत। आम्हाला ठाम विश्वास आहे की विशालदादा 2.5-3 लाखाच्या फरकानं निवडून येतील। आज आपण सर्वजण देशातील एक महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनला आपण सामोरे जातोय। आपण गेल्या 10 वर्षात बघितले की एका पक्षाचा एका उमेदवाराला आपण गेल्या 10 वर्षात निवडून दिलं आणि नरवाडकर ग्रामस्थांनी त्याला अक्षरशः डोक्यावर उचलून त्या उमेदवाराला प्रचार केला, नरवाड गावातनं लीड दिलं। पण ह्या 10 वर्षात मला वाटतं जे खासदार निवडून गेले त्या खासदारांनी परत गावाकडे फिरकले नाहीत। मला वाटते प्रचार टू प्रचार 2014, 2019 आणि 2024 ह्या 3 निवडणुकीच्या व्यतिरिक्त खासदार साहेब कधीही गावाकडे फिरकले नाहीत। कोरोना आला, महामारी आली, या महामारीत सुद्धा खासदार साहेब कुठेही फिरकले नाहीत। विशालदादांचा कायम संपर्क नरवाडला आहे, कोरोना काळात त्यांचं चांगलं कार्य नरवाडला आहे। आम्हाला हक्कानं नेहमीच विशालदादा पाठीशी आमच्या राहतात आणि लोकांच्या भरपूर त्यांचा संपर्क आज आहे, त्यानिमित्तानं म्हणून लोकांनी मला वाटते मागच्या वेळीची चूक सुधारायचं आज नरवाडकर ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे आणि गेल्या वेळी जे लिडिंग बीजेपीच्या उमेदवाराला होतं ते ह्या वर्षी त्याच्यात दुप्पट लिडिंग विशालदादांनी द्यायचं ठरवलेलं आहे, नरवाडकर ग्रामस्थांनी ठरवलं आहे। मला वाटते सगळे पक्ष आज इथे या ठिकाणी विसर्जित झाले, कुठली महायुती नाही, कुठली महायुती नाही, कुठलेही पक्ष आज आमच्या
गावामध्ये झाले नाही. विशालदादा हाच आमचा पक्ष आणि दादाच आमच्या पाठीशी आहेत, म्हणून दादाचा हा आमचा पक्ष म्हणून आम्ही आज अग्रक्रमानं कामाला लागलोय आणि दादांना लिडिंग दिल्याशिवाय आम्ही विजयाचा गुलाल नरवाडकर ग्रामस्थ लावून घेणार नाही, हे असं आम्ही जाहीर करतो आज. ओके.